नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय बाजरीची खिचडी। तर इथे बघा, आपण 1 वाटी बाजरी मी इथे भिजत घातली होती। आदल्या दिवशी रात्री आपण ही भिजत घातलेली आहे। तर बाजरी मस्त अशी भिजलेली आहे बघा। बाजरी आपण इथं धुवून वगैरे स्वच्छ ठेवलेली आहे। त्यानंतर बघा, इथं मुगाची डाळ लागणार आहे आपल्याला। थोडी मुठभर मुगाची डाळ घेतली आपण। त्यानंतर इथं मटार घेतलाय, थोडासा ताजा होता। तर तुमच्याकडे गाजर असेल तर तुम्ही घ्या। 1 टोमॅटो घेतलाय, एक इथं आपण कांदा चिरून घेतलाय, 1 मिरची घेतली आहे। त्यानंतर कोथिंबीर लागेल आपल्याला। तर इथं बघा, फोडणीसाठी जिरे, मोहरी, लसूण घेतलेला आहे आपण। त्यानंतर हिंग पावडर घेतली, थोडीशी हळद लागेल, गरम मसाला, लाल मिरची पावडर घेतली, चवीनुसार मीठ आणि थोडासा कढीपत्ता लागणार आहे आपल्याला। तर इथं बघू शकता तुम्ही, आपण कुकर ठेवलेला आहे। कुकर तापलाय। कुकरमध्ये 1 पळी तेल टाकून घेतलेलं आहे। तेल चांगलं तापलं की ह्यामध्ये कट केलेला लसूण घालून घेतला, थोडंसं जिरं टाकून घेतलंय आपण, हिंग पावडर टाकली आहे। त्यानंतर 1 मिरची आपण इथं तोडून टाकली आहे। त्यानंतर कढीपत्ता घालून घेतलाय आणि चिरलेला 1 कांदा आपण घालून घेतलेला आहे। आता सर्व फोडणी आपल्याला चांगली 1-2 मिनिटं परतून घ्यायची। 1-2 मिनिटं झालेले आहेत, कांदा परतलाय। त्यानंतर टोमॅटो टाकून घेऊया। आता टोमॅटो कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला। तर इथं बघू शकता, कांदा टोमॅटो चांगला परतलेला आहे। ह्यामध्ये आता हळद पावडर घालून घेऊया। त्यानंतर इथं बघा, गरम मसाला टाकला 1 चमचा, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर। आता सर्व मसाले इथं फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे। त्यानंतर आपण इथं भिजवलेली, त्यानंतर आपल्याला इथं मटार टाकून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं बघा, आता भिजवलेली बाजरी ती घालून घ्यायची। तर बाजरी आपण रात्रभर भिजवलेली आहे आणि त्यानंतर इथं मुगाची डाळ घेतली होती मुठभर आपण, ती पण धुवून टाकलेली। त्यामुळे आपल्या बाजरीच्या खिचडीला एकजीवपणा येईल। त्यामुळे इथं तुम्ही कोणती डाळ टाका, तुरीची टाका, हरभऱ्याची टाका किंवा हिरव्या सालीची मुगाची टाका। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेले, कोथिंबीर टाकून घेतली आपण आणि आता ही सर्व फोडणी आपल्याला चांगली परतून घ्यायची। आणि त्यानंतर आपल्याला इथं 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकून आपण कुकरला झाकण लावून याला 5 शिट्ट्या करून घेणार आहे। 5 ते 6 शिट्ट्या आपल्याला इथं करून घ्यायच्यात। तर मध्यम गॅसवर 5 ते 6 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आपण। आता कुकरचं झाकण काढून बघूया। तर इथं बघू शकता, बाजरी भिजवल्यामुळे 5 ते 6 शिट्ट्या आपण केल्यात आणि अशी एकजीव अशी आपली ही बघा, ही बाजरीची खिचडी आपली तयार झालेली आहे। तर गरम गरम अशी बाजरीची खिचडी एका ताटात काढून घेतली आपण। तर थंडीसाठी मस्त पौष्टिक अशी आपण ही बाजरीची खिचडी बनवली। त्यात तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या ऍड करू शकता। माझ्याकडे जेवढं होतं तेवढंच मी इथे टाकलेले आणि अशा पद्धतीने टाकले आपण। थोडीशी कोथिंबीर ठेवली आणि इथं बघू शकता, छान अशी आपली ही चविष्ट बाजरीची खिचडी तयार झालेली। अगदी थंडीच्या दिवसात छान अशी ही एक रेसिपी आहे। तर अशी बाजरीची खिचडी तुम्ही नक्की करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।